नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। आमशेत गावचे अशोक पवार यांची झोपडी तोडल्यामुळे महाड येथे बेलदार समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण आंदोलनाला अखेर 4थ्या दिवशी आले यश। उपोषणकर्ते विनोद जाधव यांनी गेले 4 दिवस महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला बसले होते। अखेर महाड तालुका व पोलादपूर तालुका बेलदार समाज आक्रमक भूमिकेत प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना स्वतः भेट घेऊन आपण आजच्या आज काहीतरी निर्णय घ्यावा, कारण 4 दिवस अन्नत्याग करून उपोषणकर्ते यांची प्रकृती खालावली आहे आणि आता जर प्रशासन जागे झाले नाही तर प्रांत ऑफिस समोरच संपूर्ण महाड व पोलादपूर तालुक्यातील बेलदार समाज येऊन बसणार असल्याचा सुद्धा इशारा दिला आहे। पूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील असेही सांगण्यात आले। त्यानंतर अखेर काल दिनांक 27 सप्टेंबर रोजी महाड तालुक्याचे तहसीलदार महेश शितोळे हे उपोषण ठिकाणी स्वतः येऊन ज्या मागण्या केल्या होत्या, म्हणजे झोपडी तोडणाऱ्यांवर कारवाईची चौकशी आणि अशोक पवार यांना झोपडीसाठी जागा मिळणार आणि त्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सर्व समाज बांधवांसमोर तहसीलदार महेश शितोळे यांनी जाहीर केले। एक लेखी स्वरूपाचे पत्र देखील यावेळी देण्यात आले। त्यानंतर उपोषणकर्ते विनोद जाधव यांना तहसीलदार यांनी स्वतः नारळाचे पाणी पाजून उपोषण सोडण्यात आले आणि त्यानंतर बेलदार समाजाचे एक बेलदार लाख बेलदार तसेच बेलदार समाजाचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आल्या। कोकण विभागीय संपादक दिलीप जाधव। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।